खूप टेन्शन होतं की काय होईल, कसं होईल, कधी होईल, डिवोर्स झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, खूप टेन्शन होतं. पण आता आमचं काही टेन्शन आहे ते थोडंसं खूप कमी झालंय. तर आता मला असं वाटतं की तुम्ही लोकांनी चांगल्या वेळी बघा, आमचं असं काही नाही आणि तिचं पण तसं काही नाही. सो आम्ही कोणत्या रिझननी आलोय हे खूप मोठं रिझन आहे ज्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. थोड्या वेळाने तुम्हाला सांगू. आता इंजेक्शन दिले गेला, एक कमरेवर दिला आणि 2 इथे. इविल ना, मला नाही इविल काय म्हणतो त्याला, ते काय लावलं इविल. पोट बघा केवढं झालंय, काय माहितीये का. मला फिवर आणि थ्रोट इन्फेक्शन झालंय. सो ते मी सकाळी मला उठल्या पासून ताप भरलेला, तर मी गोळी वगैरे खाऊन. काय चाललंय दोन बहिणींचं? जेवण बनवतोय दोघी जणी. जेव्हा तेव्हा नुसते किचन मध्ये दिसते कोमल तू. बात तो सही है. असं नाहीये. आणि मी अरे मग बोलतो जेवण असं. तर रोजच करतात, सगळे लोक जेवण करतात. मग पण तू जेव्हा तेव्हा किचन मध्ये दिसते कोमल, लय काम करते, लय गुणाची बायको आहे माझी. ती लय पण करते का? लय नशिबाने भेटली मला. आम्ही तिघं सगळं आम्ही मिळून काम करतो. मला असं वाटतं गेल्या जन्मी मी जाम मोठे पुण्य केले असतील. काय एवढे तारीफ करतोय? रिझन प्रेम आलंय मला तुझ्यावर. अच्छा काय आता काय क्या है? आता ऑन कॅमेरा नाही सांगू शकत ना, काय रे? कारण मला काहीतरी पाहिजे तुझ्याकडनं. काय आता ऑन कॅमेरा नाही सांगू शकत ना. काय पाहिजे? पाहिजे काहीतरी, तरी पण तुझ्या वाढदिवसानिमित्त काहीतरी पाहिजे. माझ्या वाढदिवसानिमित्त तुला काहीतरी पाहिजे. हा, आणि हे का असं विषय? असं विषय आहे ते ऑन कॅमेरा नाही सांगू शकत. काय पण बनवतोय ना? काय पण म्हणतोय. तो माझा विषय आहे ना. तू का मला प्रश्न करून विचारते? कारण की माझ्याकडून तुला पाहिजे काहीतरी. हा मम्मी तुला का सांगू आता ऑन कॅमेरा? अय्या तुम्हाला आमचं किचन जाम घाण दिसलं असेल. आता मी हे notice हा लावलं. कॅमेरा चालू झालाय तेव्हा ती साफ नाही, करायला. खूप सारे जेवण बनवले काय त्याच्यामुळे पसारा झाला. अच्छा, आम्ही खूप काही बनवलंय. ठेचा पण बनवलाय बघा, तुमचा फेवरेट. माझा फेवरेट सिरियसली मला अजिबात नाही आवडत. माझा फेवरेट ठेचा, माझी फेवरेट मेथीची भाजी. काय आणि मेथीची जी ऐक ना, मेथीची जी भाजी आहे ती आम्ही अशा प्रकारे बनवतो. एकदा दाखव. हे बघा, काही लोक कापतात मेथी, पण ते कापल्याने ना कडू होते मेथी. आपण खोडून बनवतो. प्लस त्याचा ठेचा आहे फक्त, त्याच्यामध्ये मिरची आणि लसूणच आहे फक्त, बाकी काही नाही. आणि मीठ वेगळे, तेल एवढंच टाकतो आणि एकदम तुला थोडं तरी काय वाटतं मम्मी? दोघी बहिणी भिडले भिडू दे. पण मी काय बोलतो, तुला असं वाटतं की बाबा घरी पाहुणे आले आहेत, पाहुण्यांना काम न करून देता तुम्ही दोघींनी काम करायला पाहिजे? मम्मीने करून मम्मी बसले. काय केलं? मम्मीने चिकन धुवून दिलं, कांदा नाही, हे धुवून दिलं. काय बोलत हे याचं नाव काय? चिट्टा कलेजी. आणि भाज्या आणलेल्या सगळ्या लावल्या फ्रीज मध्ये. काम करून बस, लय मोठी कामं करून बसली. सिरियल माझा महत्वाचा आहे ना. सिरियल नाही बघितलं तर मला झोपत येणार नाही. आणि आपल्या वरदला ड्युटी दिलेली आहे. काय ड्युटी आहे वरद? आणि मी सांगते मला डान्स करून येणार. लय मान लय. बर्थडेला नाचली आहे ना, आजची वर्षाची मान मी काय हलवले मलाच माहिती नाही. तर माझं पूर्ण दुखतीये. इकडे बघायला होत नाही मला, इथे बघायला होतं. नाचो मुंडी हिलायला की नाचो. नाचली बाबा जास्त. बरं झालं नाही एकदाच नाचली. नाचली फक्त. एक डान्स, दोन नाही 2-3 डान्स केलेस. पण एवढं काय बॉडी थरथर कापली. सवय नाही ना, आता एज झाली ना किती. फॅट लॉस झाला ना तुझा तेव्हा. अरे बॉबी मला वेगळी बोलते, अगं बस कर मम्मी, टाके दुखतील. मी आपली नाचते. पडला महाग अरे आता. बाई, सगळं माझं दुखतंय, मान आलं. चांगलं आहे, बरं. तुमचं काय चाललंय? मेथी बनवते अजून, ठेचा तळायचा त्याला. अच्छा, मेथी आणि ठेचा. मग कोमलनी काय केलं? कोमल चंबा हलवायला आलेली. कोमल हे कोणी बनवलं? मी बोललो कोमल काय करायला चंबा हलवायला आलेली. बोलते नाही कोमल काय नाही केलं. सगळ्यांना लसूण पण सोलून दिला सगळ्या. आणि लसूण एवढूसा आहे तो गावठीवाला, मग त्याला सोलायला. आणि हे बनवते, हे आता असं दिसते पण पूर्ण सुकतं. त्याच्यावर ठेव हलवून.
कारण की तिट्टा आहे ना, म्हणजे पोटा, पोटाचा- त्याला शिजायला टाइम लागतो म्हणून याच्यात पाणी नाही टाकले, कमी गॅस. पोटाचा प्रोग्राम कोमलकडे आहे, हा बरोबर. मेथीचा प्रोग्राम बिर्याणी पण तुमच्याकडे माझ्याकडे आहे. मेथीचा. आणि ह्याचं काय आहे? बिर्याणी अरे दाणे दाणे पे लिखा है, खरंच मग फॅमिली का बिर्याणी पण नाम. माझ्याकडे आहे. तू आज बिर्याणी बनवत आहे. माझी इच्छा झाली. टेस्टी एक होती. हप्ता पण जात नाही ना पण बिर्याणी नाही, यांना नाही. खाली मम्मी आली तेव्हा बनव. हे बाबा ह्याचं छान लेप आहे, चाललंय. छान आहे. काय आहे? छान आहे, छान आहे. त्याचं म्हणणं आहे त्याच्याकडे करा कॅमेरा. ए आता बोल. छान आहे छान आहे. बोल छान आहे छान आहे बोल असं कर छान आहे छान आहे. बोल बाबू. आ कर. आ आ कर. आ कर. एसी कुठे आहे? कुठे एसी पिल्लू? एसी कुठे आहे? अलेशिया काय अलेक्सिया काय काय आलेशा. अरे मुझे चक्कर आने लग गया अब. 7ला गेलो 9ला आलो, त्या लोकांनी 2च तास केलेलं बोललं तर बरोबर आहे. बघ कोमल तुला उलटा बोलतोय कोमल. उलट का उलट का बोललं घोटा मागे फिर मागे फिर मागे फिर का? मागे फिर ना. दाखव घाम किती आले खेळून खेळून. दाखव मागे फिर. फिर लवकर. हे बघा प्लीज ना नाही का येतात. त्याला वरड. पण एवढा लेट कसा आला तू? का आला? असं कर. वरड त्याला वरड. हा वरड. ए एवढा लेट कसा आलास? आई मारायला येतं. हो? अय्या मार 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 ऍक्च्युली मला माहिती आहे की तुम्ही आता 5 मिनिटापासून माझा चेहरा बघण्यासाठी असे उत्सुक असाल. सो सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. आले फायनली. फायनली आलेलो आहे मी. कधी कधी उडत हे म्हणून असं करते. त्याचा बबले आहे ना, ती ना कमेंटवर जरा जास्तच हे करते, म्हणजे काय टेन्शन घेते. मी वाचले ना मला वाईट वाटतं, पण मी एवढा विचार नाही करत. कारण की ना 2 टाईपचे लोक असतात. अगं आपण जर तसं नसलो ना आणि आपल्याबद्दल कोणी बोलत तर राग येतो. साहजिक आहे, कोणी पण असते. ते मला माहितीये, पण मी काय सांगते की 2 हे नजरियात लोकांचे बघण्याचे वेगवेगळे असतात. 2 दृष्टिकोन, एका नाण्याचे 2 बाजू असतात. बापरे. For example. बरोबर ना? ऍक्च्युली ना मला ना इलान मला कमेंट आलेत की ना वहिनीला आम्ही ऍक्च्युली दाखवतो असं. मी खरं सांगू, मी पूर्ण ब्लॉग बघितला तो. मी बोललं काय असं चुकून आपल्याकडून काही झालंय का? चुकून म्हणजे मे बी दिसलं असेल असं की मी इग्नोर केलं, काय बोलले असतील आणि मी ऐकलं नसेल आणि मी इग्नोर केलं, असं झालंय का? माझा ब्लॉग पूर्ण बघितला, पण माझ्या ब्लॉग मध्ये मला असं काहीच दिसलं नाही की काय झालंय असं. तर उगाच म्हणजे काही बोलू नका त्याच्याने ना परिवारामध्ये असं मिसअंडरस्टँडिंग होते, किंवा ती नवीन आहे तिला पण असं वाटू त्यांच्या मनात शकतं. वेगळा विचार येऊ शकतो आमच्या. हा त्यांच्या मनात नाहीये काय विषय तसा. म्हणजे असं नाही जाण्याचं की आम्ही त्या गोष्टीमुळे किंवा काय मम्मीकडे जात नाही, पण असं आहे की आपल्याला कामामध्ये आपल्याला स्वतःलाच टाइम भेटत नाही कुठे जायचं. तसं आवडतं खूप आम्हाला की सगळे मिळून एकत्र राहू असं. तर असं काही विषय नाहीये, तुम्ही काही कमेंट करू नका. आपलं असं काही आहे नाही ऐकलं वगैरे. खरी गोष्ट सांगू का, मला आत्तापासून नाही, मी कॉलेजला होती ना तेव्हापासून मला म्हणजे असं पहिले जसं माझी फ्रेंड नसतील आणि ते माझ्या काही दिवसानंतर फ्रेंड झाले. ते लोक काय बोलायचे माहिती का की ना कोमल तुला ना म्हणजे आता मी भेटले म्हणून ठीक आहे, पण मला असं वाटायचं तुला बघून की तुला खूप ऍटिट्यूड असला, असं मला वाटायचं. असं बोलायचे ते लोक. ते माझे अजून चांगले फ्रेंड्स आहेत. पण बोलण्याचा मुद्दा असा की मला बघून आय थिंक माझा फेसच तसा आहे की ऍटिट्यूड वाटतो. आणि दुसरी गोष्ट, तो ब्लॉग आम्ही जेव्हा पूर्ण बघितला ना, तर कोमल आणि मी कोकोचे फोटो आणि व्हिडिओ काढत होतो. आम्ही त्या ठिकाणी बिझी होतो. मी माझा भाऊ दुसऱ्या ठिकाणी व्हिडिओ काढत आणि आम्ही चांगले बोलतो पण. त्यांचा विषय चालू होता. तर त्याच्यामध्ये असं दिसलं की आम्ही दुसरीकडे ते दुसरीकडे, बट तुम्ही नीट व्हिडिओ बघितला तुम्हाला कळेल की आम्ही कोकोचे फोटो काढत होतो आणि आम्ही सर्व एकत्र व्यवस्थित आहोत. आम्ही सगळं चांगले आहेत, पण काय माहित असं नाही. मला वाटतं अशा कमेंट्स वाचून आम्हाला आश्चर्य झालं, असं का बोलताय तुला? पण असं नाही का नवीन म्हणून चांगलं नसतील असं नाही. आपल्याला त्यांचं आमच्या घरी
लक्ष्मी आली आहे आणि आमची इच्छा हीच आहे की आमचा मम्मीचा भाऊचा संसार म्हणजे चांगला राहू द्या भाऊचा, तुला चांगलं बघावं आणि ते सगळं काही होतंय. तर आम्ही खूप खुश आहे त्या गोष्टीने आणि आमच्या घरी लक्ष्मी आली आणि ते सगळं बघते. तर कसं आहे लगेच नका हे करू की असं असू शकतं. तसं काहीच नाही. असं काहीच नाही म्हणजे काहीच नाही, कुठंच नाहीये. मला समजत नाही की कसं काय असं विचार करू शकतो. आम्ही खूप हॅप्पी आहेत. माझ्या भावाचं लग्न म्हणजे होईल आता आणि चांगली बहिणी आम्हाला भेटली आहे. किट्टूला चांगली मम्मी भेटली आहे, मम्मीला माझ्या चांगली सून भेटली आहे. ह्या गोष्टीने आम्ही खूप हॅपी आणि आमचं टेन्शन कमी. आमचं खरंच टेन्शन आहे. माझ्या भावाबद्दल आम्हाला एवढं टेन्शन होतं ना, खूप टेन्शन होतं की काय होईल, कसं होईल, कधी होईल, डिवोर्स झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, खूप टेन्शन होतं. पण आता आमचं काही टेन्शन आहे ते थोडंसं खूप कमी झालंय. तर आता मला असं वाटतं की तुम्ही लोकांनी चांगल्या वेणी बघा. आमचं असं काही नाही आणि तिचं पण तसं काही नाही, आमच्या वहिनीचं पण तसं काही नाही. सो लहान काही विषय काही गंभीर नाही, विषय एकदम. तू तिथे कशाला गेलेली? इथे कॅमेरा वाटलं ना मी पण करते काहीतरी. तरी बोललो तुला माहिती ते एखाद्या जेवणावर किंवा कुठल्या गोष्टी माशी कशी अशी मरगडते काय पण बोलतो. तशी इकडे गेली, अशी आली, परत तिकडे गेली, तिकडे मी बघते ते काय करते आणि कपडे टाकले तिथे. याला काय ना काय पाहिजेच आहे ह्या माणसाला. काय घोडा कुठेही चालतं तिकडं ते चालतंय. रोहित बाबू कपडे नाही आपल्याकडे. तो बघा तो एक तिकडे तसा उघडा तरी अशी बघा म्हणजे ना घरामध्ये किती पण काय असू पण कम्फर्टेबल मात्र पाहिजेच. एसी चालू आहे ना, कसलं गरम होतं तुमच्या दोघांना. एसी सुद्धा चालू आहे, बघू शकता. कशी झाली बिर्याणी? चविष्ट नक्की ते का कॅमेरा चालू आहे म्हणून बोलतो? मेथी हरवाय थोडी. नाही कोण येईल चावतं तुमच्या तोंडाला. मेथी एवढी टेस्टी आहे. काय बाबा, जेव्हा तेव्हा लोक बोलतील की हा माणूस बसतो एवढी मोठी ढेरी घेऊन, एवढं मोठं अंग घेऊन, म्हणून तुला ताटच नाही बायको देते वाढून. ताटच नाही आज, बायको देते वाढून. थांब थांब मम्मी मी उठतो, थांब अगं, थांब अगं, थांब ना अगं. रे बोलायचं आधीच उठली. तर तुम्ही बोलत असाल नेहमी काय रे हा बायको देते ताट वाढून, हा रिव्ह्यू देतो. पण गरजेचं आहे, कारण कसं गरजेचं आहे, कारण बायकोला ऍप्रिशिएट करणं, आईला ऍप्रिशिएट करणं गरजेचं आहे. कारण ते एवढ्या मेहनतीने जेवण बनवतात आणि मी जर त्यांना सांगितलं नाही की छान नाही झाले किंवा छान झाले असं बोलणं गरजेचं आहे. नाही तर मग त्यांना राग येईल आणि दुसरं काय नाही, उद्यापासून उपाशी राहायला लागेल मला. खारट झालं. खरं बोल ना तर बिर्याणी एक नंबर आहे. मला हे सोडू लागलं. असं तरी मला बोलावं लागेल की चांगलं झालं, नाही तर उद्यापासून जेवण देणार नाही. देख रहे हो ना. मेथी भाजी खातो थोडी, चव आली होती. खाऊन बघ ना. छान ए आवाज करू नको. मला पण बोललो वरदला खाऊन बघ. खाऊन बघितलं कळेल ना कसं लागतं. तुम्ही टिट्टा टेस्ट करून सांगतो. खारट झालं. तिकट लागलं का? लागू दे त्याला तिकट, खाऊ दे पटापट. नाही म्हणतो. लय खारट झालंय हवा, खतरनाक खारट झालंय. मी तर तेच घेतलं. डबल मीठ टाकलं. बापरे किती खारट आहे. शपथ मग कुमार लय खारट आहे. कोमल खातील एकच पाणी इथं. थांब ना तू पण ना. What happened, Bob? नको ना हात लावू इथे. ठीक आहेस का आता? ठीक आहे. आम्ही कोणत्या रिझनने आलोय हे खूप मोठं रिझन आहे ज्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. थोड्या वेळाने तुम्हाला सांगू. आता इंजेक्शन दिले त्याला. एक कमरेवर दिला आणि 2 इथे. इविल ना, मला नाही माहित काय. इविल काय म्हणतो याला, हे काय लावलं इविल. सलाईन मी 2 इथे दिले.
पोट बघा केवढं झालंय. का माहितीये का अजून पण होत उचकी, म्हणजे कंटिन्यू सकाळपासून उचकी चालू आहे. आणि एकदम सकाळी म्हणजे कसं थोडीशी गॅपने आलेली 1-2 तासाने. मग दुपारी सुद्धा ना मला ते सांगितलं नव्हतं, मला संध्याकाळी सांगितलं. मग मी नोटीस केलं तेव्हा समजलं की खूप उचकी येते त्याला. कंटिन्यू 5-10 मिनिटाला उचकी येत आहेत. कारण काही मला असं वाटतं 20-25 वेळा उचकी झाली असेल. आणि त्याच्याने ना तो पाणी पिऊन मग पोट केवढं. आणि त्यांच्याने पाणीचा लोड जास्त झाला, पुन्हा पॅक झालाय बॉडी. आणि ते अजून पण वेगळंच होतंय. कमरेवर एक इंजेक्शन मारलंय, इथे 2 लावले, मग गोळी पण खाल्ली. मग काय कसली गोळी पण खाल्ली तरी थांबली नव्हती. उचकी थांबली नव्हती. तुझी पण काढली नाही. अजून पण काढलं. मग काय हे ना आराम ना काय माहिती काय ECG नाही गेलं तर मला असं कसं तरी वाटतंय. ओढलो ना. बापरे. मग एक काम कर ना, होल्ड कर फुल घे. तसंच ना डायरेक्ट आणि पित्त पण आले ना. ओढ सुजले बाबा माझं. ते भेंडीमुळे झालं का अगोदरच होते तुला काय माहिती नाही. सकाळी ना मला 2-3 उचके झाली, पाणी प्यायलो मी. आणि मग आता रात्री जेवलो ना, जेवल्यापासून ती उचकी चालू झाली ना. खटणी झाली ते काढून की मला जास्त, म्हणजे वाढली असं. 15-20 वेळा तरी उचकी झाली आतापर्यंत. तिखट नाही, ऑइली नाही, किंवा आपलं एअर नळीमध्ये पण आता इंजेक्शन केलं तर थांबलं पाहिजे ना. उचकीचं कुठलं इंजेक्शन असतं का? आणि ते एसीचे काय ते आलं का नॉर्मल आहे? हा नॉर्मल ECG मी स्वतःहूनच काढली. मला थोडीशी भीती वाटत होती. असंच मनात आलं तर काढून बरं घ्यायचं. आलं ना उगाच आपल्या दिमागात असं राहायला नको म्हणून मी नेहमी काढत असते असंच काय पण असेल तर. आजकाल खूप केसेस वाढतात या सगळ्या गोष्टी. आता हे झोपायचं कसं? काय माहिती. श्वास टाईट त्या वॉशरूमला जाऊ. नाक बंद करून पाणी पिऊन बघ ना. असा होल्ड 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 डोंट होल्ड होल्ड. म्हणजे श्वास थांबवलं. ती आमची ते हॉस्पिटलमध्ये मावशी होती, ती बोलत होती कान दाबायची, म्हणून कान दाबते आता. उचके आहे. ठीक आहे. काय गेली कॉंग्रॅच्युलेशन. म्हणजे घडी घडी चालूच होती. कॉंग्रॅच्युलेशन उचकी गेली. हे काय कॉंग्रॅच्युलेशन. अरे 10 मिनिटं झालेलं चालू होती तुला. ठीक आहे गाईच, गेली उचकी. मला वॉशरूमला जायचंय. कंटिन्यू भेटूया उद्या. वॉशरूमला जावंच लागेल, एवढं पाणी पिलंय. ऍक्च्युली ना मी ऑलरेडी आजारी आहे. मला फिवर आणि थ्रोट इन्फेक्शन झालंय, सर्दी आणि डोकं व्हायरल झालंय. सो ते मी सकाळी मला उठल्यापासून ताप भरलेला, तर मी गोळी वगैरे खाऊन झोपलो. आणि झोपून उठलो, ओट्स खाल्ल्यानंतर भाई जे चालू झालं. मग रात्री जेवल्यावर अजूनच उचकीचं प्रकरण चालू झालं. ठीक आहे, आलो आता डॉक्टर कडून, बरं वाटेल. उद्या भेटूया.